आणि यानंतर थेट आपण मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये जाऊयात। किरीट सोमय्या या ठिकाणी पोहोचले। ये देखो कुछ निकल बघितलं का रे। तर मुंबईमधल्या बांगलादेशींच्या विरोधात सध्या मोहीम हाती घेतल्याची दिसून येते आणि किरीट सोमय्या हे सध्या ऍक्शन मोडवरती आलेत। याच संदर्भात आता किरीट सोमय्या हे मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केट परिसरामध्ये पोहोचलेले आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी बांगलादेशींच्या मुद्द्यावरून एक बैठक घेतली होती। त्या बैठकीला देखील किरीट सोमय्या आणि नील सोमय्या हे दोघे उपस्थित होते। आज पुन्हा एकदा किरीट सोमय्या हे मुंबईमधल्या बांगलादेशींच्या विरोधात चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत आणि या क्रॉफर्ड मार्केटच्या परिसरामध्ये सोमय्या झाडाझडती घेताना देखील दिसत आहेत। मुंबईमधल्या काही भागांमधून बांगलादेशींच्या विरोधातली ही कारवाई सध्या सक्तीनं सुरू आहे। सगळं गेलं पाहिजे, सगळं काय लावलं काय काय सगळं पुढे काढलं फुटपाथ बंद। तर मुंबईची दादागिरी नाही चालणार कुणाची। खाली घे ना, डाऊन कर ना। हे सगळं जे पुढे वाढवलं डिस्ट्रिब्युशन झालं पाहिजे सगळ्या ठिकाणी मुलांना पण आम्ही केलं तो काय झालं फुटपाथवर सगळं बताइए वो सब साथ में सब बताइए। खाली बघ याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत। अभिषेक, या क्रॉफर्ड मार्केटच्या परिसरामध्ये सध्या किरीट सोमय्या पाहणी करतायत आणि ज्या पद्धतीनं फुटपाथवरती देखील लोकांनी दुकानं थाटलेली आहेत, याविषयी ते सध्या ऍक्शन मोडवरती आलेत, कारवाई करायची मागणी करतायत ते। नक्कीच एकूणच पाहायचं तर दर दिवशी आपल्याला या क्रॉफर्ड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात ही गर्दी पाहायला मिळत असते। मात्र आजचं चित्र काहीच वेगळं दिसतं आहे। एकूणच अनधिकृत फेरीवाल्यांसंदर्भात किरीट सोमय्या यांच्याकडे बांगलादेशी माफिया चालणार नाही पुढे गेले त्या मॅडम बिल्डिंग बाहेर काढलंय तुम्ही फुटपाथवर तिथं नवीन बांधलेलं आहे। अरे हे नौकऱ्या मिळते पुढे गेलं तुझं अरे कुठलंही येथे बांधकाम पुढे वाढवलेलं आहे तर लायसन्स चालतो। या जागेचं लायसन्स पुण्याचा कुणाला अधिकारच नाही आहे। फोटो कॉपी त्यात काही नाही आहे। नॉट गोइंग टू प्रोटेक्ट तिथं टाइमपास करायला आलो नाहीये। अरे लायसन्स जागेत कुर्ला ताप आहे। गेले 1 महिना मोहीम चालू आहे, तुम्हीच दोघं चालवतायत। आम्ही तर येऊन फक्त तुम्हाला कामाला लावतो, मत कामातो पॉसिबल आहेत।
हद झाली. म्हणजे फुटपाथ कॅप्चर केली, त्यानंतर रस्त्याचं पहिली आता रस्त्याला मध्येपर्यंत येतात. इथे तर मला पोलीस कमिशनर म्हणतात किरीट साहेब नीचे उतर के देखो. मी तिथे गेलो तर तिथले अधिकारी सांगतात की हमारे यहाँ कोई फॉरेन का ऑफिसर आते हैं, बोल नहीं सकते उनको. एवढं म्हणजे जसं काय मी बांगलादेशच उभं केलं आहे. म्हणून हे तुम्ही बघून घ्या. जर आज कोण नाही तर उद्या पण कोण, परवा गाडी नाही आहे, रविवार आहे, 8 वाजेचं, हे काही चालणार नाही. जमत नसेल लिहून द्यायचं सिनियरला आणि एक कॉपी आम्हाला. ज्या पद्धतीने या अब्दुल रहमान ट्रीट मुंबई पोलीस आयुक्तांचा कचेरीचा समोर आपण बघतो, मिनी बांगलादेशी सारखी अवस्था. रोज इथे हा सगळा परिसर, रस्त्यावर, फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत फेरीवाले आणि काम करणारे चांगले बांगलादेशी. इथे आपण फुटपाथ बघतो, फुटपाथ बघ दुकान, हे बघा रस्त्यावर. महापालिकेचे सगळे अधिकारी आज उपस्थित आहेत. सगळ्यांनी मान्य केले. ते लायसन दाखवतात, ते लायसन नाही दे, भलतात काहीतरी फोटो. आणि म्हणून मी महापालिकेच्या सगळ्या अधिकाऱ्यांना, माझ्या सोबत 4 नगरसेवक, पूर्व नगरसेवक आहेत, आम्ही त्यांना सांगितलं 24 तासात कारवाई झालीच पाहिजे. आणि आज जशी साफसफाई आहे तसंच इथे कोणी चालू शकत नाही. आणि जे कायदेशीर आहेत त्यांना प्रोटेक्शन, जे बेकायदेशीर आहेत त्यांचा ताबडतोब डिमोलिशन. ज्या पद्धतीने तुम्ही येणार म्हणूनच या ठिकाणी संपूर्ण मोहीम राबवली जात होती. आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा आधीच साफसफाई केली जात होती. अगदी खरं आहे. याचा अर्थ असा आहे की जे रोज होते ते बेकायदेशीर आहेत. किरीट सोमय्या येणार आहेत, भाजपचे नगरसेवक येणार, कुठे महापौर येणार, पण सगळं साफसफाई करतात. याचा अर्थ हे इलिगल आहेत. आणि आता तर तुम्ही बघितलं ना, रस्त्यावर हा दुकान बंद करून निघून गेला म्हणजे ते काय कायदेशीर थोडे होते. आणि सगळे महापालिकेचे अधिकारी उपस्थित आहेत. माझं महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्तांची बोलणं झालं आहे. आम्ही मुंबईला बांगलादेशी मुस्लिम फेरीवाला मुक्त मुंबई करणार. अधिकृत फेरीवाले आहे त्यांना व्यवस्थित त्यांना दिलेल्या जागेवरच बसता येणार. तर अनधिकृत फेरीवाल्यांच्या विरोधामध्ये हा कारवाईचा